तुलनेमध्ये बजेट अंदाजपत्र 55.6 एवढे राहण्याचे अंदाज आहे. हळूहळू प्राथमिक क्षेत्राच्या उद्योगासाठी मुक्त केल्या जाईल. कर्ज उद्दिष्टांसाठी एक प्रचलनात्मक लिखित राजकोषीय व्यय आहे. मी इथे आनंदाने सांगते की मी 2025-26 पर्यंत GDPच्या 4.5% खाली राजकोषीय व्यय तूटला माझ्या प्रतिबद्धतेला मी इथे पूर्ण केले आहे. दुरुस्ती केलेले 2025-26 मध्ये राजकोषीय वित्तीय तूट GDPच्या 4.5% एवढ्या असण्याचा अंदाज आहे, जो 2025-26च्या अंदाजानुरूपच आहे. ऋण समेकियन बजेट अंदाज राजकोषीय वित्तीय तूट GDPच्या 40% असण्याचा 4% असण्याचा इथे अंदाज आहे. संशोधित अंदाज 2025-26 गैर ऋण प्राप्तींचा समन्वय 34 लाख कोटी आहे, ज्यामध्ये केंद्राची निव्वळ प्राप्ती 49.6 लाख कोटी रुपये आहे, ज्यामध्ये 11 लाख कोटी एवढे आहे. अर्थसंकल्प 2026-27 एकूण खर्चाचा जवळपास 5 लाख आणि 53.5 लाख कोटी रुपये आहे. केंद्रामध्ये केवळ 18.7 लाख कोटी रुपये एवढा आहे. वित्तीय तूटच्या वित्तपोषणासाठी निव्वळ बाजार उधारीचे अंदाज 12.7 लाख कोटी रुपये एवढे आहे. शेष वित्त छोट्या अर्थसंकल्पातून येण्याची शक्यता आहे. सकल बाजार उधारीचा 2 लाख कोटी एवढा आकडा आहे. भाग ख प्रत्यक्ष कर. माननीय सभापती महोदय, आता मी प्रत्यक्ष करावर माझा प्रस्ताव मांडते आहे. नवीन आयकर अधिनियम. जुलै 2024 मध्ये मी आयकर अधिनियम 1961 ची व्यापक समीक्षेची मी घोषणा केली होती. याला विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आणि 1 एप्रिल 2026 पासून ते प्रभावी स्वरूपात लागू होईल. करदात्यांना स्वतः आपल्या अपेक्षेपासून मान्य करण्यासाठी आणि प्रपत्रांना घोषित केले जातील. प्रपत्रांना अशा प्रकारे बनवण्यात आले आहे की सामान्य जनता देखील याचे अनुपालन करू शकेल. मी प्रस्ताव मांडते की कुठल्याही सामान्य व्यक्तीला मोटर अपघात दावा अधिनियमाच्या अंतर्गत आयकरमधून त्यांना सूट देण्यात येईल. कुठल्याही स्रोतांद्वारे कापलेले कर त्यातून वगळण्यात येईल. TCSच्या दरांना सद्यस्थितीतील 5% आणि 20% कमी करत 2% आणण्याचा मी इथे प्रस्ताव मांडते आहे. मी शिक्षण प्राप्त करण्यासाठी आणि शिक्षणासाठी याला 5% करून 2% करण्याचा प्रस्ताव मांडते आहे. कार्यबळ सेवांसाठी TDSच्या प्रयोजनार्थ संवेदनकारांना पेमेंट देण्याच्या श्रेणीमध्ये आणल्या जाईल. या सेवांना TDSचा दर 1% किंवा 2% एवढा होईल.
मी छोट्या करदात्यांना एक योजनेचा इथे प्रस्ताव मांडते आहे, ज्यामध्ये नियम आधारित संचालित प्रक्रिया कर निर्धारण अधिकाऱ्यांच्या समोर आवेदन दाखल करण्याच्या साठी कमी किंवा 0% कर आकारून प्रमाणपत्र देण्याची सोय राहील. करदात्यांच्या सोयीसाठी मी प्रस्ताव मांडते की डिपॉझिटरी निवेशक पत्र, गुंतवणूक पत्र, अनुरक्षण प्रपत्र त्यांनी मंजूर करावे आणि विसंगत असलेल्या कंपन्यांना त्यांनी ते उपलब्ध करून द्यावे. मी एक सांकेतिक शुल्काच्या रूपात पैसे देण्यासाठी 31 डिसेंबरपासून 31 मार्चपर्यंत वाढवण्याची ती मुदत याचा मी इथे प्रस्ताव मांडते. वेगवेगळ्या समयसीमा निर्धारित करण्याचे देखील मी इथे प्रस्ताव मांडते. ITR 1 आणि ITR 2 याला 31 जुलैपर्यंत ते दाखल करू शकतात आणि गैरलेखा परीक्षा प्रकरणांमध्ये किंवा न्यासांना 31 प्रस्ताव केला जाईल. अनिवासीसाठी TDSच्या कटौतीसाठी आणि पॅन आधारित चालान त्यांनी प्रस्तुत करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. विद्यार्थी आणि भारतात न राहणारे भारतीय आणि अनेक लोकांच्या समस्या अडचणी दूर करण्यासाठी मी या करदात्यांना एक निश्चित आयकराच्या स्वरूपात आणि त्यांच्या संपत्तीला प्रकट करण्यासाठी 6 महिन्यांच्या विदेशी गुंतवणुकीच्या योजना सुरू करण्याचा प्रस्ताव करीत आहोत. ह्या योजना करदात्यांच्या 2 श्रेणींमध्ये असणार आहे. एक ज्यामध्ये ज्यांनी विदेशी लोकांनी ज्यांनी आपली संपत्ती नाही दाखवली आणि ज्यांनी संपत्ती दाखविली आहे आणि ते कर भरत आहेत. श्रेणी क साठी त्यांच्या संपत्तीची सीमा, त्यांच्या मालमत्तेची सीमा 1 ऑगस्टपर्यंत मांडण्याची त्यांना सवलत आहे. योग्य बाजार मूल्याच्या मध्ये त्यांना 30% आणि दंडाच्या स्वरूपात त्यांना अत्यधिक आयकरच्या स्वरूपात त्यांना 30% जास्त भरावे